नमस्कार, न्यूज मराठी 24/7च्या बातमी गावाकडची मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरातील मेमन कॉलनीमध्ये भर दिवसा एक शिक्षक दाम्पत्याच्या घरी दरोडा टाकण्याचा प्रयत्न झालाय। त्याच वेळी शेजारच्या महिलेने आरडाओरडा केला असता ते चोर शस्त्र सोडून पळून गेले। चोरांनी जाता जाता महिलांवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला, परंतु महिला थोडक्यात बचावली। कारंजा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून संशयास्पद कार ओळखली असता गाडीचा नंबर प्लेट बनावट असल्याचं निष्पन्न झालंय। त्यामुळे पुढील तपास कारंजा पोलीस करत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी। चलो ठीक है, घरवाली को छोड़ा मैंने, पानी किया, मामा से बात किया, उतनी देर में मैं चले गया। तो इनके घर के लोगों को बुलाने के लिए मेरी घरवाली वो यहाँ पे खड़ी, जैसे अभी ये खड़े ना मेरी वैसा खड़ी। तो यहाँ से ऐसा भागा और रस्ते से भागा तो ऐसा पैर को धक्का भी लगा, वो घबरा गए। उसने तुरंत भागा तो गाड़ी कब अब उनका बोलना ऐसा आ रहा है कि गाड़ी ये मुँह की खड़ी थी यहाँ पे। गाड़ियाँ मिस्त्री वाले को मिस्त्री को मालूम है, मिस्त्री वाले को गाड़ी गाड़ी थी क्या 11 बजे के बाद काम चालू है। 11 के बाद वैसे आ गए 11 छत्रपती संभाजीनगरमधील संत एकनाथ रंगमंदिर उस्मानपुरा येथे जिल्हा शिक्षक पुरस्कार समारंभ 12 सप्टेंबर रोजी संपन्न झालाय। या कार्यक्रमासाठी पालकमंत्री संजय शिरसाट, शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण, अतुल सावे, कल्याण काळे यांच्यासह अनेक शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी। जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर शिक्षण विभाग यांनी आम्हा शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी आदर्श शिक्षक पुरस्कार आज प्रदान केलेला आहे। खरंच आनंद होत आहे। हा पुरस्कार फक्त आमचा नाही तर आमच्या विद्यार्थ्यांचा, आमच्या सहकार्यांचा आणि त्यांच्या पालकांचा यासोबतच आम्हाला प्रत्येक क्षणी सहकार्य करणाऱ्या आमच्या कुटुंबियांचा आहे। धन्यवाद। आपलं नाव सांगा मॅम। माझं नाव वनिता चंद्रकांत दयाटे, माध्यमिक शिक्षिका, जिल्हा परिषद प्रशाला बोरसर, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। आज जिला आदर्श शिक्षक पुरस्कार में जो है तो मेरा छत्रपति संभाजीनगर से सिलेक्शन हुआ और आज मेरा यहाँ सम्मान किया गया। मैं मेरे वालिदैन, साथ ही साथ मेरे मार्गदर्शक, मेरे जो है तो साथी छोटे बड़े स्कूल बच्चे और तमाम ही जो मेरे साथ में वक्त गुजारे हैं, मैं इनका बहुत तहे दिल से शुक्रिया धन्यवाद अदा करता हूँ। और सभी आज के इस प्रोग्राम में जो मंच पर मौजूद तमाम जिम्मेदारान जो मौजूद थे, जिन्होंने मेरी हौसला अफजाई की और इससे जो है कि मेरे स्कूल, मेरे बच्चे और मेरे गांव और मेरे शहर का नाम ऊंचा हुआ। साथ ही साथ जो है तो मैं सभी जो यहाँ पर मौजूद हैं, मैं सबका तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ जो मेरे सम्मान में यहाँ मौजूद हुए और मेरे लिए आने वाले ज़िंदगी के लिए ये प्रेरणा रहेंगी। और साथ ही साथ प्रेरणा के साथ साथ मैं जो है तो आगे अपने भविष्य में बच्चों को, स्कूल को और अपने समाज को एक अच्छा पैगाम और पैगाम के साथ साथ एक अच्छी पीढ़ी आगे बढ़ाने के लिए मैं कोशिश करते रहूँगा। इतना कहकर मैं अपनी बात खत्म करता हूँ। धन्यवाद। आपका नाम बोलिए सर। मेरा नाम शेख इब्राहिम शेख मुनाफ है। मेरी स्कूल जिला परिषद प्राथमिक व माध्यमिक शाला गाड़ेजलगा उर्दू है और मैं यहाँ पर 2014 से काम कर रहा हूँ। मैं जब यहाँ पर आया तो 2014 में सिर्फ 88 बच्चे थे। आज जो है तो वहाँ पर 319 बच्चे आज हो चुके हैं और साथ ही साथ प्राइमरी से माध्यमिक में वो स्कूल कन्वर्ट हो चुकी है अभी। थैंक यू। व्हाट्सएप पे देखने के बाद मोबाइल फोड़ता पुरस्काराची अभिलाषा मी या ठिकाणी अगोदर केलेली नव्हती, परंतु जिल्हा परिषदने हा पुरस्कार देऊन जे गौरव केला, यात सगळ्यात मोठा मोलाचा वाटा आमच्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी पवार साहेब, शिक्षण व्यवस्था अधिकारी ठाकूर साहेब, उसे साहेब, माझे प्रेरणास्थान आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय पारदे सर, माझा सर्व सहकारी शिक्षक स्टाफ या सगळ्यांचं त्यात मोलाचं योगदान आहे। त्यांना हा पुरस्कार खेळाडूंना समर्पित करतो आणि या ठिकाणी माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नाव सांगा सर आपलं। माझे नाव सपकाळ दगडू खंडू, माध्यमिक शिक्षक, दीपक प्रशाला पानोळ, तालुका सिल्लोड। सर या प्रोग्रामची प्रेस नोट भेटेल का आपल्याला? सांगा। आजचा कार्यक्रम हा जिल्हा शिक्षक पुरस्कार होता।
आमच्या एकूण जिल्हा परिषदेच्या 2090 शाळा आहेत. अक्षरशः अधिक खेडेगावी असणाऱ्या किंवा अगदी तळागाळातले जे विद्यार्थी असतात, या ठिकाणी असणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या खेळाचे काम आमचे शिक्षक लोक करत असतात आणि काम अतिशय प्रामाणिकपणे करत असतात. याचा आता दिवसेंदिवस आम्हाला जिल्हा परिषदचा जो ओढ आहे शिक्षकांच्याबद्दल ही वाढायला लागली, कारण शिक्षक ह्या तळमळीने काम करायला लागले. आजचा हा जो पुरस्कार होता एक प्रायोगिक तत्वावर होता. खरं म्हणजे प्रत्येक शिक्षक हा प्रामाणिक आणि प्रशस्ती पात्र असतो, परंतु एक निवडक आपण त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व म्हणून दिलेला आहे. या सर्व शिक्षकांचं खरं म्हणजे कौतुक करावं तेवढं कमीच आहे, कारण त्यांनी केलेलं काम या कामाला तोड नाही. आणि यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या बाबतीमध्ये अतिशय वेगाने पुढे जात आहे. त्याचा अतिशय चांगले परिणाम आम्हाला दिसायला लागलेले आहेत. गुणवत्तेच्या बाबतीत असतील किंवा बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, या ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा अतिशय पुढे चाललेले आहेत. कोडिंगचं जे आहे, कोडिंगचं विद्यार्थी करताना दिसतंय आणि हे जिल्हा परिषदेचे विद्यार्थी करत असतील तर यापेक्षा जास्त कोणतंही नाही. येणारं आमचं वर्ष जे आहे, आता आपण साहित्य संमेलन घेत असतो, पण आम्ही विद्यार्थी साहित्य संमेलन स्पेशली फॉर जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवतोय, की ज्यायोगे आमचे विद्यार्थी लिहितील, वाचतील, लिहिते व्हा, हा एक उपक्रम आम्ही 2090 शाळामध्ये उपक्रम राबवला आणि त्याचं अतिशय चांगलं असे आम्हाला त्या ठिकाणी परिणाम दिसत आहेत. निश्चितच आजचा जो जिल्हा शिक्षक पुरस्कार झालेला आहे हा आमच्या सर्व शिक्षकांना मी समर्पित करते, कारण ह्या शिक्षकांनी केलेलं जे काम आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर या गुणवत्तेच्या बाबतीमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये अग्रेसर आहे. किती लोकांना पुरस्कार भेटला? एकूण आमच्या 26 ह्यांना पुरस्कार मिळालेला आहे. मागच्या वर्षीचे 11 आणि या वर्षीचे 15 शिक्षक पुरस्कार मिळालेले आहेत. आपलं नाव मॅडम? आपलं नाव सांग. माझं नाव जयश्री एकनाथ चव्हाण, अजून शिक्षणाधिकारी प्राथमिक. कारण त्यांनी बाईट घेतली आम्हाला माहिती आहे, पण जसं लोक थँक्यू. मॅडम नंबर द्या. सहभागी झाला आहे. खरोखर मनस्क आनंद होत आहे सर. माझं नाव संजय हरी जोशी. माझी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपळा, तालुका कन्नड येथे मी कार्यरत आहे. संजय हरी जोशी. बोलतो मॅडम थोडं. बोला सर. एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, पण मी म्हणेल की एका यशस्वी स्त्रीच्या मागे एका पुरुषाचा हात असतो. मीही शिक्षिका आहे आणि मलाही त्यांनीच त्यांच्या मार्गदर्शनानेच मी आजपर्यंत इथे पोहोचली आहे. माझं नाव सविता अशोक रत्नपाल, अंबाला, जिल्हा परिषद अंबाला. पूर्ण ॲड्रेस सांगा ना. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबाला, तालुका कन्नड. माझी शाळा मंगळपूर केंद्र नांदगाव तालुका इंदापूर जिल्हा छत्रपती संभाजी. आज मला 2025चा छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. आणि ह्या आदर्श शिक्षक पुरस्कार माझा एकट्याचा नसून माझ्या पाठीमागा असलेले माझे चिमुकले हात, माझी ज्या ज्या शाळेमध्ये सेवा झाली त्या सेवेतील माझे सर्व विद्यार्थी, तरुण मंडळ, गावकरी, सर्व सहकारी शिक्षक आणि मला ज्या आईवडिलांनी जन्म दिला त्यांनी मला हे जग दाखवलं, त्या आईवडील, माझे बहीण भाऊ, माझे मामा मामी, माझे सर्वच नातेवाईक, माझी अर्धांगिनी, या सर्वांमुळेच मला हा पुरस्कार, त्यांच्यामुळं मला प्रेरणा मिळाली, वेळ मिळाला. म्हणून मी शिक्षण क्षेत्रामध्ये वेगळे काहीतरी उपक्रम राबवून मला पुरस्कार आज शासनाने जो दिला त्याबद्दल खूप छान वाटतं आहे. आणि तुमचं कार्य करत असताना, शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्य करत असताना या पुरस्कारामुळे मला नक्कीच ऊर्जा मिळेल आणि त्याच जोमाने, त्याच ताकदीने पुन्हा एकदा मी नवनवीन उपक्रम राबवून विद्यार्थी हितासाठी प्रयत्नशील राहील. बरं, हा पुरस्कार तुम्ही कोणाला समर्पित करणार? मी हा पुरस्कार माझ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना, माझ्या आईवडिलांना, माझ्या शिक्षकीय क्षेत्रामध्ये मला ज्यांनी सहकार्य केलं, समजा स्टाफ मेंबर, माझे सहकारी शिक्षक, माझे अर्धांगिनी आणि माझे सर्व नातेवाईक यांना मी समर्पित केलं. नाव सांगा. संदीप तुकाराम काळे सर. हिंगोली येथे झालेल्या जोरदार पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत असलेल्या रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांची हळद भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतकऱ्यांच्या मालाकडे असलेले दुर्लक्ष पुन्हा एकदा अधोरेखित झाले. कृषी उत्पन्न बाजार समिती नेमकं काय करते असा संतप्त
प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला असून रक्ताचं पाणी करून पिकवलेला शेतमाल आणि करोडो रुपये खर्च करून बांधलेल्या टीन शेड जर गळत असेल तर जनतेचा एवढा मोठा पैसा वाया गेलाय। याची संपूर्ण भरपाई हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि संचालक मंडळ यांच्याकडून वसूल करण्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद यांनी। जिल्हा वाशिम येथे शेतकरी आहे। मी हळद हिंगोली इथे विक्रीसाठी आणली असता मार्केटमध्ये अशी दुरावस्था झालेली आहे, मालामध्ये पाणी शिरत आहे। तरी सर्वांना खबरदारी, आपल्या मालाची काळजी घ्या। बघा मंडळी, माल भिजत आहे। बुलढाणा जिल्ह्यातल्या शिंदखेडराजा तालुक्यातील देवखेड येथील शेतकरी शेतात जाण्यासाठी चक्क थर्माकोलवर बसून जीवघेणा प्रवास करत आहेत। खडकपूर्णा नदीचे 600 फुटाचे पात्र पार करताना जीव मुठीत घेऊन आजपर्यंत प्रवास सुरू आहे। मात्र प्रशासन शेतकऱ्यांच्या या गंभीर समस्येकडे लक्ष द्यायला तयार नाहीत। याच गावातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या नदी पुलाचे काम करण्यात आले, मात्र ठेकेदाराने ते अर्धवट सोडल्याने आता शेती कशी करायची असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडलाय। शेतातील सोयाबीन, उडीद, मूग घरी काढून आणायचा आहे, मात्र रस्ता नसल्याने शेतात अनेक दिवसापासून जाऊ शकत नाही। त्यामुळे येत्या 20 सप्टेंबरपर्यंत पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा, अन्यथा देवखेड येथील शेतकरी आणि क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। विदर्भ मराठवाड्याला जोडणारा देवखेड येथील पुलाचे काम अर्धवट परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी बंद आहे। तरी या कामामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यामुळे त्या ठिकाणी अडचण निर्माण होत आहे। तरी शेतकऱ्यांना येत्या 8 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पर्यायी मार्ग जर प्रशासनाने उपलब्ध करून दिला नाही तर क्रांतिकारी शेतकरी संघटना शेतकऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी खडकपूर्णा नदी पात्रामध्ये जो पूल त्या ठिकाणी पुलाचं काम थांबलेलं आहे त्या पुलावरून नदीच्या पाण्यामध्ये उड्या मारून क्रांतिकारी शेतकरी संघटना शेतकऱ्यांसह जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा आम्ही निवेदनाच्या माध्यमातून तहसीलदार साहेब व विभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग देळगाव राजा यांना लेखी निवेदनाद्वारे दिलाय। नांदेड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता अभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक 11 मध्ये 5 दिवसापासून स्वच्छतेचे काम जोमाने सुरू असून महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत काम केलेल्या विभागातील स्थानिकांना विचारले असता तिथली जनता समाधानी असल्याचं समजलंय। स्वच्छता विभागाचे सहाय्यक आयुक्त गुलाम मोहम्मद सादिक तसेच स्वच्छता मुख्य निरीक्षक वसीम तडवी यांच्या आदेशानुसार विभाग क्रमांक 11 चे स्वच्छता निरीक्षक जियाउल्ला खान यांनी बरकत कॉम्प्लेक्स ते इस्लामपूर पर्यंत आणि देंगलूर नाका ते माल टेकडी ब्रिज पर्यंत हे स्वच्छता अभियान राबवले। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहम्मद रफीक यांनी। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर शहरातील कोष्टीपुरा येथील संजय नवरे या 55 वर्षीय व्यक्तीने नातेवाईकांना फोन करून मी विहिरीत आत्महत्या करीत असल्याचं सांगून शहरानजीक असलेल्या शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली।
ही बातमी नातेवाईकांना समजताच नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी विभागातील सर्व विहिरीची तपासणी केली असता शहरानजीक असलेल्या शेतातील विहिरीजवळ संजय यांच्या वस्तू मिळाल्याने संशय बळावला। यानुसार मंगरुळपीर पोलीस स्थानकाचे IPS MJ वाघमोडे यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध आणि बचाव पथकाला माहिती देऊन पथकाचे प्रमुख जीव रक्षक दीपक सदाफळे यांना सर्च ऑपरेशन करता तात्काळ बोलवण्यात आले। यानंतर दीपक सदाफळे आणि त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन अथक प्रयत्न करून अवघ्या 1 तासात विहिरीतील मृतदेह शोधून पोलिसांच्या ताब्यात दिला। त्यामुळे पथकाचे कौतुक होत असून संजय नवरे यांच्या आत्महत्येबद्दल पुढील तपास पोलीस करत आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी। उत्तर नागपूरच्या समतानगर रोड आणि बाबादीप नगर परिसरात गेल्या 1 वर्षापासून रस्त्यावरील खड्डे तसेच आहेत। यामुळे नागरिक हैराण झाले असून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज आगळं-वेगळं आंदोलन करण्यात आलं। या खड्ड्यांना 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय। वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने आजपर्यंत कोणताही ठोस उपाय केलेला नाही। विशेषतः पावसाळ्यात हे खड्डे अपघातग्रस्त केंद्र बनले असून नागरिकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झालाय असा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। तर या खड्ड्याचा वाढदिवस हे एक प्रतिकात्मक आंदोलन असून यामागचा हेतू प्रशासनाला जागे करणे आणि तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून घेणे हा आहे असं समाजसेवक गणेश सोळंके म्हणाले। अरे थोड़े साइड हो ना यार, दिखना चाहिए क्या कर रहे हैं। ऐसे अंदर अंदर दब जाओ, अंदर अंदर दब जाओ। और 1-2 बलून का है, बलून रखो ना, ऐसे खाने लेने के हाथ नहीं जान दो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्री हिराबेन यांचा काँग्रेस पक्षाकडून एका कार्यक्रमामध्ये अपशब्द वापरून अपमान करण्यात आल्यामुळे संपूर्ण देशभरात काँग्रेसच्या विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली। दिवस रात्र काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत मातोश्री हिराबेन यांच्याबद्दल काँग्रेसने जे खालच्या दर्जाचे राजकारण करून अपमान केला आहे त्याबद्दल संपूर्ण देशाच्या आणि महिलांच्या भावना दुखावल्यात। याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात आज पाहायला मिळत आहेत। ठिकठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून काँग्रेसच्या विरोधात तीव्र निदर्शने आणि आंदोलने करत निषेध व्यक्त करण्यात येत आहे। यामुळे जालना भाजपा कार्यालयावर सुद्धा आज भारतीय जनता पार्टीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाचा निषेध केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या दिवंगत मातोश्री यांचा एक AI व्हिडिओ सर्वत्र सोशल मीडियावर व्हायरल झालाय, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईचा संवाद दाखवण्यात येत आहे आणि यावर भारतीय जनता पार्टीने आक्षेप घेतला असून पुण्यामध्ये भाजपा महिला मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले। या आंदोलनातून हा व्हिडिओ बनवणाऱ्यावर कार्यवाही झाली पाहिजे, तसेच त्याने माफी देखील मागितली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आणि जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर ह्या दुर्गा या राक्षसांना त्यांची जागा दाखवून देतील असा इशारा देखील भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या वतीने देण्यात आलाय। माताजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान, माताजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान, भारत माता की जय। कोणता व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आणि तो कुणी केलेला आहे? एक देशाचे सर्वोच्च नेते माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मातोश्री दिवंगत मातोश्री स्वर्गीय मातोश्री यांचा AI व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे। काही मेसेजेस व्हायरल झालेले आहे। हे अत्यंत खेदजनक आणि निंदनीय आहे। आम्ही सर्व महिला भगिनी, आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी याचा तीव्र निषेध करतो। आज राहुल गांधी हे देशाचा आदर करत नाही, त्यांना भारत मातेचा आदर नाहीये, ते एका मातेचा आदर काय करणार? आज देशाचे उच्च नेते त्यांच्या मातोश्री या संपूर्ण देशाच्या मातोश्री आहेत आणि अजून म्हणजे त्या वारलेल्या आहेत आणि त्यांच्याबद्दल असे AI व्हिडिओ करणं, आज विरोधी पक्षाला काहीही अजेंडा नाहीये। विधानसभेमध्ये त्यांचा संपूर्ण सुपळा फार संपूर्णपणे नमोहरम झालेले आहेत ते, त्याच्यामुळे त्यांच्याकडे अजेंडा नाहीये। आज माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहे, देशाला एक वेगळ्याच उंचीवर नेलेला आहे। आज इंटरनॅशनल लेवलवर आपली ओळख आहे, आपला मान सन्मान हा खूप
मोठ्या प्रमाणे वेगाने प्रगती करत आहे. अशा असताना समोरच्या विरोधी पक्षांना अजेंडा नाहीये, विषय नाहीये, त्यांच्याकडं जनहिताचा एकही विषय नाहीये. मग काय करायचं? मग आता ते फार डिस्टर्ब झालेले आहेत. अशा वेळेला त्यांच्याकडं फेक नरेटिव्ह ह्याच्याशिवाय विषय नाहीये. मागच्या इलेक्शनच्या वेळेस त्यांनी जो आहे की सरकार आलं तर घटना बदल होणार आहे, हा फेक नरेटिव्ह वापरला. काही प्रमाणात ते सक्सेस झाले, परंतु जनता जनार्दन आहे. जनतेने ही चोख लवकरच लक्षात आली जनतेच्या. त्यानंतर आता काय तर वोट चोरी सारखा मुद्दा आहे उपस्थित करत आहे. अतिशय चुकीचा आहे. ज्या राज्यांमध्ये यांचा विजय झाला तिथं ह्यांना विषय नाही, परंतु जिथे हरले तिथं त्यांना हा विषय आहे की वोट चोरी. आणि आज हा असला हा समोरच्या विरोधी पक्षाने आरजी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या थ्रू हा व्हायरल होत आहे. परंतु आज एका मातेचा अपमान होतोय, दिवंगत स्वर्गीय मातेचा अपमान होता. कार्यकर्ते करो, पक्षाने करो, कोणी करो, आज उच्च नेत्यांनी समोर येऊन हा कोणीही व्हिडिओ केला त्याच्याबद्दल माफी मागितली पाहिजे, त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. परंतु तसं न होता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. हे फार संतापजनक आहे. आज देश विकास करत असताना तुम्ही काय करता तर बाहेर इतर देशात जाताय, कुरघोड्या करताय, चाड्या करताय. तुम्ही किती नीच दर्जाचे आज राजकारण करत आहात. दुसरीकडे राहुल गांधी आणि सोनिया गांधींचा पण अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. एआयच्या माध्यमातून तो बनवण्यात आलेला आहे. त्यांचं पण म्हणणं आहे की आमच्या पक्षाच्या पण ज्या सर्वोच्च नेते आहेत त्यांचा पण व्हिडिओ अशा पद्धतीने सोशल मीडिया व्हायरल झालेला आहे. तो कोणी केलेला आहे ते माहिती नाहीये. व्यक्ती स्वातंत्र्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे. व्यक्ती स्वातंत्र्य असेल तरी तुम्ही आज जगात काय चाललंय बघा. आज हा देश विकास करत आहे. त्यांना विकासाचा अजेंडा नाहीये म्हणून स्वर्गीय मातोश्रीचा आज अपमान करत आहेत. तुम्ही आज दोघंही ज्याप्रमाणे काम करताय, आज नागरिक बघत असतात की तुम्ही विकास काही करत नाही, देशहिताच्या काही गोष्टी करत नाहीये, फक्त कुरगुड्या आणि फेक नरेटिव्ह ह्याच्यात तुम्ही टाइमपास करताय. तुम्ही जर विकास केला तरच कुठेतरी जनता तुम्हाला विचारणार आहे. म्हणून कदाचित नागरिकांनी यांच्याबद्दलचे हे AI व्हिडिओ केले आहेत. परंतु इथं आपण सर्वजण संपूर्ण हिंदुस्थान मान्य करेल की आपण विकासाची कास धरली, आपण पुढे जात आहोत. आपण अनेक प्रोजेक्ट्स, डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स मोठ्या प्रमाणात इथं करत आहोत. आणि याच्यामुळे समोरचे संपूर्णपणे नमोहरम झालेत, डिस्टर्ब झालेत. अजेंडा नाहीये, काही नाही, त्यांच्या संघटन नाहीये. कोण काय बोलतोय, कोण काय पाहिजे, एक संगता नाहीये. त्याच्यामुळं हा असला वाईट प्रकार आणि हा चुकीचा प्रकार करतो. आम्ही सर्व महिला भगिनी, महिला मोर्चा, भारतीय जनता पक्ष सर्वजण ह्याचा तीव्र निषेध करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त पुण्यात राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या पुणे ऑन पेडल सायकल्स रॅली आणि पुणे वॉकेथॉनमध्ये हजारो पुणेकर सहभागी झाले. सायकल रॅलीचा मार्ग कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बाल गंधर्व चौक तर वॉकेथॉनचा मार्ग SNDT महाविद्यालयापर्यंत होता. यावेळी पुणेकरांनी सायकल चालवा चा नारा देत शारीरिक स्वास्थ्य आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली. प्रसंगी पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, क्रिकेटपटू केदार जाधव, महाराष्ट्र केसरी शिवाजी राक्षे यांचे प्रमुख उपस्थिती यावेळी होती. यावेळी ठाकूर आणि मिसाळ यांच्या हस्ते 75 गरजू मुलामुलींना सायकल भेट देण्यात आली. तर हर हर मोदी, हर घर मोदी, मोदी है तो मुमकिन है या घोषणांनी परिसर दणाणून गेलाय. आपका जैसे आपका प्रोग्राम करवाने वाले आपको तय करना है क्या करना है, आप बताइए. आप जो है करेंगे मैं उधर चल पड़ूंगा. मैं साइकिल चलाने जा रहा हूँ. एक सवाल, आप दीर्घायु की बात कर रहे हैं मोदी जी की. सर एक भाई ये भी दैनिक भास्कर से रिपोर्टर है. मैं एक ही बात कहूंगा कि जन्म देने वाली माँ सबके जीवन में उसका स्थान सबसे बड़ा होता है. लेकिन कांग्रेस और आरजेडी इतना नीचे गिर गई है कि प्रधानमंत्री जी की स्वर्गीय माता को भी अपशब्द कहती है, गाली निकालती हैं, खराब वीडियो निकालती हैं. इससे पता चलता है कि कांग्रेस की मानसिकता क्या है. क्या राजनीति में इतना गिरना जरूरी है और किसी की माँ को गाली देना जरूरी है? और कांग्रेस ने उसके बाद माफी तो मांगी नहीं, उल्टा दूसरी बार फिर वो गलती की है. और बिहार की जनता और देश की जनता
कांग्रेस को इसके लिए कभी माफ नहीं करेगी। आने वाले चुनाव में भी एक कड़ा प्रहार राजद और कांग्रेस को देगी। कुछ विरोधी दल ये कर रहे हैं कि नेपाल जैसी स्थिति यहाँ भी आ सकती है, बांग्लादेश जैसी, ऐसी उनकी इच्छा है। अमरावती जिल्ह्यातील कान्याकोपऱ्यातून अनेक रुग्ण उपचार घेण्याकरिता जिल्हा रुग्णालयात येत असतात। जिल्हा सामान्य रुग्णालय हे एकमेव सर्वात प्रशस्त शासकीय रुग्णालय समजलं जाते। मात्र याच रुग्णालयात अनेक रुग्णांची गैरसोय होत असल्याचं आता उघड झालंय। इथे विजेचा लपंडाव हा नेहमीचाच असून आज पुन्हा जिल्हा सामान्य रुग्णालयातील सिटी स्कॅन विभाग, एक्सरे विभागात विजेच्या लपंडावामुळे मोठा व्यत्यय आलाय। सिटी स्कॅन करण्यासाठी नवजात बाळाला घेऊन आलेली महिला अंधार असलेल्या इथल्या विभागात तात्काळच दिसून आली, तर ग्रामीण भागातून लांब अंतरावरून आपल्या आजाराचा उपचार घेण्याकरिता आलेले अनेक गरीब रुग्ण सुद्धा तात्काळात बसलेले दिसून आले। वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेकांना सिटी स्कॅन आणि एक्सरे पासून वंचित राहावं लागलं, तर याच विभागाच्या बाजूला असलेला एक्सरे विभाग सुद्धा गेल्या काही दिवसापासून बंदच असल्याने अनेक रुग्णांची मोठी गैरसोय होताना दिसून येते। जनरेटर लावले असून सुद्धा नाहक होणाऱ्या या त्रासामुळे रुग्णाचे नातेवाईक सुद्धा संताप व्यक्त करतायत। मी सारंगधर गोविंदराव भामोदे, राहणार करसगाव बैरम। मी इथून गेल्या 8 दिवसापासून आलो आहे। ते सांगतात कधी रक्त चेक करा, रक्त चेक करायला गेलो तिथं कोणी नसतात, मग म्हणतात थुंकी चेक करा, इथून TB हॉस्पिटलला जा, चिठ्ठी देऊन देतात, तिथं गेलो तिथं कोणी नाही। मान्य सिव्हिल सर्जन याच्याकडे लक्ष यांनी द्यावं आणि स्वच्छतेबाबत कसं आहे, कुठे घाण पडले आहे, पुटल्या पडल्या तिकून येताना कसं आहे का तिथं दिसतात, आम्हाला वास आला तिथं, म्हणजे अर्धी बिमारी हिरोईनमध्ये आल्यावर होऊन जाते मित्र होय। आणि त्यानंतर मी एक ART पेशंट आहो आणि मला नेहमी गोळ्याचे औषध चालू राहते आणि त्यांनी इकडे रेफर करतात, तिथं जा, तिथं गेलो तर खुर्ची खाली दिसते, मग BP तपासा, BPत गेलो तर खुर्ची खाली। म्हणजे ही पद्धत आपले जे कोणी सिव्हिल सर्जन साहेब आहे यांची तक्रार आपल्याला आरोग्यमंत्री आहे, मुख्यमंत्री आहे यांच्याकडे पाठवा लागेल, त्याशिवाय हिरोईनचा निष्काळजी आणि बेजबाबदारपणा सुटणार नाही। आमचे बंधू मित्रमंडळी, आमच्या आई बहिणी इथं चक्रा मारतात, इकडे या एक्सरे काढा, लाईनीत उभे राहा, कधी काढणार, इथं नेमणूक आहे, लाखो रुपयांना पगार आहे, सगळ्या गोष्टी बरोबर आहे, मरण कोणाचं आहे, जनतेचं। फक्त यांना निवडून द्या, खुर्च्यावर बसवा, अधिकारी तसेच आणि जनतेत यांचे निवडून आणलेले पदाधिकारी तसेच। म्हणजे या जिल्ह्यात पदाधिकारी असताना जर आपल्या हिरोईनची अशी अवहेलना आहे, दुर्दशा आहे, तर आपलं कसं होणार? म्हणजे पेशंट कधी मेला आहे का, दगाबाद झाला, काय करणार तुम्ही सांगा मला? विचाराची बाब आहे मित्रो, शासनाने याकडे लक्ष देण्यात यावं। आपण तक्रारी मांडू, शासनापुढे मांडू, सिव्हिल सर्जनच्याही तक्रारी मांडू, RMOच्याही मांडू आणि आरोग्यमंत्री, पालकमंत्री, या जिल्ह्याचे आमदार, खासदार सर्वांच्या तक्रारी निवेदन देऊन मांडणार आहोत। इतके बोलून मी सारंगधर गोविंदराव भामोदे, राज्य सरचिटणीस चर्मगाव। बंजारा समाज चांगला श्रीमंत समाज आहे। बंजारा समाजातून वसंतराव नाईक मुख्यमंत्री राहिले असून अनेक मंत्री देखील बंजारा समाजातूनच पुढे आले आहेत। तरीही तुम्ही आदिवासींच्या आरक्षणामध्ये अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहात, तर कायद्याप्रमाणे ही मागणी कधीही पूर्ण होऊ शकणार नाही। आदिवासी समाजातून धनगर समाजाने देखील आरक्षणाची मागणी केली होती, त्यावेळेस आम्ही समाजाच्या वतीने कायद्याची लढाई लढलो आणि जिंकलो देखील। म्हणून बंजारा समाजाने स्वतंत्र आरक्षण मागावे, आमच्या आदिवासींच्या आरक्षणात घुसू नये, असे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट पद्माकर वळवी यांनी म्हटले। जे काय आपण कायदेशीरच बोलतो त्याच्यामध्ये काही नाही। त्याच्यामध्ये इतर समाजाला कसं सांगून करावं हा आपल्यातला विषय, आपल्याविषयी इतर समाजाला मी वाचलं पाहिजे, बरोबर। अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।